नमस्कार. आपण पाहत आहात झुंजार न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्काचं व्यासपीठ. 15 दिवसापूर्वी पोलीस खात्याच्या वतीने अंबेजोगाई शहरात जो जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, या कार्यक्रमात जनतेमधून आलेल्या तक्रारीवरून बीड जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय नवनीत कावत साहेब यांना अंबेजोगाई शहरातील वाहतूक समस्या प्रकर्षाने जाणवली व त्यानुसार त्यांनी नव्यानेच अंबेजोगाई शहरात दाखल झालेले शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांना योग्य त्या सूचना दिल्या. या सूचनांचा अंमल करत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी अंबाजोगाई शहरातील वाहतूक व्यवस्था यास प्रथम प्राधान्य दिले. नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग याची काडीचीही मदत न घेता जोगदंड यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह रस्त्यावर उतरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते बस स्थानक व पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याच्या दुतर्फा बाजूस असलेल्या अतिक्रमणधारकास अतिक्रमणे नालीच्या बाहेर येता कामा नये, तसेच या रस्त्यावर थांबणाऱ्या फळ विक्रेत्यालाही त्यांनी आपापल्या फळांच्या गाड्या रस्त्यावर आणता कामा नये व आणल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशा प्रकारची प्राथमिक तंबी दिल्यानंतर बहुतांश अतिक्रमणधारकांनी आपापली अतिक्रमणे नाल्यावरती सरकावली असून फळ विक्रेतेही आपापल्या गाड्या रस्त्याच्या शेवटच्या बाजूस लावताना दिसून येत आहेत. तरीही आजही काही अतिक्रमणधारक आणि फळ विक्रेते तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी राहणारी ऑटो चालक आणि दुचाकीस्वार यांच्यावर पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी दिलेल्या तंबीचा असर झालेला दिसून येत नाही. त्यामुळे अशा मुजोर अतिक्रमणधारक, फळ विक्रेते, दुचाकीस्वार, ऑटो चालक यांना पोलीस यंत्रणेला कायद्याचा बडगा दाखवल्याशिवाय पर्याय राहणार नाही, हे मात्र निश्चित. झुंजार न्यूजकरिता दत्तात्रय आंबेकर, अंबाजोगाई.